जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधांस त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाजवे प्रेम रसा, महाराज या सद्गुरु रामदासा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः, गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. दशक 10 समास 6 भ्रमनिरूपण. जगामध्ये भ्रम काय आहे आणि सत्य काय आहे हे जर लक्षात घेतलं नाही तर पारमार्थिक प्रगती होत नाही. आणि भ्रमाचा पल्ला कुठपर्यंत आहे हे जोपर्यंत निश्चित होत नाही तोपर्यंत त्याच्या पलीकडे असणारं परमसत्य आहे तिथपर्यंत साधक जाऊ शकत नाही. म्हणून भ्रमाचा पल्ला कुठपर्यंत आहे हे सांगण्यासाठी समर्थांनी हा समास खर्ची घातलेला आहे. उत्पत्ती स्थिती संहार याचा निरोपीला व्यवहार परमात्मा निर्गुण निर्विकार जैसा तैसा, होते वर्तते आणि जाते याचा संबंध नाही तेथे, आद्य मध्य अवसान ते संचलेची आहे. परब्रह्म असतची असे मध्येचा हा भ्रम भासे परंतु अवघा नासे काळांतरी. हा सगळा सृष्टीचा जो भ्रम आहे तो भासतो, काही काळ टिकतो, नष्ट होतो. म्हणून उत्पत्ती स्थिती संहार हे सारखं चालूच आहे. हिंदू धर्म संस्कृतीनुसार एक निर्माण होतं, दुसरं कुठंतरी स्थिर अवस्थेत असतं, तिसरं संहाराच्या अवस्थेला आलेलं असतं, चौथाचा संहार झालेला असतो. जो संहार झालाय तो पुन्हा उत्पन्न होतोय. हे अखंड चक्र चालू आहे. त्यालाच संसार, संसरती ती संसार हा असं म्हणतात, जे सारखं पुढत चाललेलं आहे, फिरत चाललेलं आहे. म्हणून इथं विवेक असायला हवा. सारासार ज्याला कळला तो भ्रमाच्या पलीकडे गेला. आता अनेक भ्रमिष्ठ लोकच एकत्र आले तर शहाण्या माणसाचं त्यांच्या पुढे फार काही चालत नाही. त्यामुळं त्या ज्ञानी माणसाचं लक्षण हे भ्रमाच्या पलीकडे गेलेला असंच सांगता येतं. पण भ्रम हा नसेल जयासी, मनी ओळखावे तयासी. त्याला मनातून ओळखावं की हा भ्रमाच्या पलीकडे गेलेला आहे. चार चौघामध्ये प्रकट करू नये, कारण चार चौघ ही भ्रमिष्ठ झालेली लोक आहेत, सृष्टी खरी मानणारी लोक आहेत. म्हणून त्यांच्यासमोर हे प्रकट करू नये. म्हणून सिद्धांताचं वचन समर्थांनी इथं ही ओवी सांगितली. ती ओवी अशी, एक परब्रह्म संचले, कदापि नाही विकारले, त्या वेगळे भासले ते भ्रमरूप. एक परब्रह्म सोडलं तर त्या खेरीज असणारं सर्वच्या सर्व भ्रमरूप आहे. हा सिद्धांत आहे. म्हणून जे कल्पांत होणारं आहे, त्रिगुण आणि पंचभूतांनी युक्त आहे, हे सर्वच्या सर्व भ्रमयुक्त आहे असं सांगितलं. मी ची भावना भ्रम आहे, तूची भावना भ्रम आहे, उपासना मी करत आहे हा पण भ्रम आहे, ईश्वर भाव सुद्धा भ्रमच आहे. आणि हे निश्चयाने मी सांगत आहे. म्हणून एक श्लोक दिला, भ्रमेणाहम भ्रमेणत्वं भ्रमेणोपासका जनाः, भ्रमेण ईश्वर भावत्वं भ्रममूलमिदं जगत. हे सर्व विश्वच मुळात काय आहे, भ्रमयुक्त आहे. म्हणून जे भासतं ते सगळं भ्रमरूप आहे. यामध्ये हा विचार, हा विवेक ज्यांना समजलेला आहे तेच तेवढे धन्य आहेत. बाकी सृष्टीला सत्य मानून जो जो व्यवहार करणारी व्यक्ती आहे ती प्रत्येक व्यक्ती ही काय आहे, अज्ञानी आहे, हे समर्थ स्पष्ट सांगतात. मग समर्थांनी अनेक व्यावहारिक उदाहरणं दिली की ज्या व्यावहारिक उदाहरणांमध्ये भ्रम कशाला म्हणतात हे सांगितलं. दुसऱ्या देशात गेला, दिशाभूल झाली, तो भ्रम आहे. दूर देशात जाऊन आपल्याच लोकांना ओळखेनासा झाला, त्याला कळेनाच की हा आपली माणसं आहेत, तोही एक भ्रम आहे. उन्मत्त द्रव्य सेवन केल्यामुळं जे काही भासायला लागतं तो सगळा भ्रम आहे. झडपणी झाली तर तो भ्रम आहे. दशावतारी खेळ खेळणारे पुरुष असतात, ते स्त्रियांचा वेश घालतात आणि रंगरंगोटी करतात, तर त्या स्त्रिया आहेत असं वाटायला लागतं, हा भ्रम आहे. बाजीगरी विद्या आहे, तिच्यामुळे भ्रम निर्माण होतो. स्वतःजवळ वस्तू आहे पण सापडत नाहीये, हा पण भ्रम आहे.
स्वतः काहीतरी विसरतो तो भ्रम आहे. काहीतरी विद्या शिकला आणि विसरून गेला हा पण एक भ्रम झाला. स्वप्नामध्ये काहीतरी भयंकर बघितलं, भीती वाटली, हाही भ्रम आहे. वाईट चिन्ह दिसली, अपशकुन झाला, मन भंग पावलं, एखादा पदार्थ पाहून दचकला, हा सगळा भ्रम आहे. झाड पाहिलं वठलेलं आणि मनामध्ये हे भूत आहे असं वाटायला लागलं, पण मुळात तिथं काहीच नव्हतं, वठलेलं झाड होतं, म्हणून तोही भ्रम आहे. काच म्हणून उदकात पडे का सभा देखून दर्पणी पवाडे, द्वार चुकून भलतीकडे जाणे या नाव भ्रम. मयसभेतील महाभारतातील ही कथा, जी मयसभेमुळं दिग्भ्रम झाला, दृष्टीभ्रम झाला या दुर्योधनाचा आणि तो घसरून पडला, भिंतीला जाऊन धडकला, या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. तर ते उदाहरण समर्थ इथे देतात. आहे एक भलतंच काहीतरी वाटतंय, सांगितलं एक आहे, समजलं काहीतरी वेगळंच आहे, दिसतंय एक आणि मनामध्ये विचार मात्र भलतेच येत आहेत, हा सगळा भ्रम आहे. मी आता काहीतरी दान देतो, पुढच्या जन्मामध्ये मला ते मिळतंय आणि मेलेलं मनुष्य भोजन करण्यासाठी येतो, हा सगळा भ्रम सांगितला. या जन्मात केलं ते पुढल्या जन्मामध्ये मला मिळणार आहे आणि म्हणून माणसाच्या नावामध्ये प्रेम गुंतून राहिलं, हा सगळा भ्रम सांगितला. मेलेलं मनुष्य स्वप्नामध्ये आलं, त्यांनी काहीतरी मागितलं आणि सारखं मनामध्ये ते टिकून राहिलं, हा भ्रम आहे. म्हणून हा सगळा मिथ्या स्वरूपाचा असणारा भ्रम, हा भ्रम माणसाला दूर करता आला पाहिजे. आता व्यवहारामध्ये या गोष्टी शास्त्रांनी दिलेल्या आहेत. या सगळ्या शास्त्रीय गोष्टींचाच उल्लेख समर्थांनी केला, शकून अपशकून, नाही का, किंवा श्राद्ध पक्ष किंवा असे काही प्रकार. मग त्याला भ्रम म्हणायचं का? कुठल्या स्तरावरून तुम्ही पाहतात याच्यावर ते अवलंबून आहे. म्हणून ज्या कर्मकांडामध्ये शास्त्रांची संमती आहे आणि माझा कर्माचाच अधिकार जर असेल, जसं अर्जुनाने म्हटलं होतं की श्रीकृष्ण सांख्य दर्शन सांगितलं तेव्हा तो म्हणाला की ज्ञान हे श्रेष्ठ आहे, कर्म कनिष्ठ आहे, तर या भीषण युद्धरूपी कर्मामध्ये तू मला का लोटत आहेस? तेव्हा भगवंतांनी सांगितलं, बाबा रे, तुझा अधिकार कर्माचा आहे, सांख्य ज्ञानाचा नाही आहे. तू कर्मयोगी बन आणि पुढे जाऊन सांख्य योगी बन, मग तुला त्याचा अधिकार प्राप्त होईल. तसं अपशकून किंवा हे जे काही नियम शास्त्रांनी सांगितलेले आहेत ते थोतांड आहे असं समर्थांना मांडायचं नाहीये, त्याच्यासाठी हे सांगितलं नाही. पण मूळ ज्ञानाच्या दृष्टीनं हा सगळा भ्रम आहे हे समर्थांना सांगायचं, हे नीट लक्षात घ्यायला पाहिजे. काही कारण काय आहे, काही खूप आग्रही वक्ते स्वतःचं मत मांडण्यासाठी या अशा प्रकारच्या समासांचा आणि या अशा प्रकारच्या संत वाङ्मयाचा स्वतःचं आग्रही मत मांडण्यासाठी उपयोग करून घेतात. आणि बघा, समर्थ किती सुधारणावादी होते, समर्थ कसे होते, ते कर्मकांडाला मानत नसत, समर्थ हे शकून अपशकून कशाला थुतांड मानत असत, वगैरे 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 बोलून ते मोकळे होतात. म्हणून श्रोत्यांचं मन संभ्रमित होण्याची तो पण एक भ्रमच आहे. श्रोत्यांचं मन संभ्रमित करणारा वक्ता मिळणं आणि श्रोत्यांचं मन संभ्रमित होणं हाही मोठा भ्रमच आहे. म्हणून ही भूमिका सांगणं गरजेचं आहे. समर्थांनी या सगळ्या गोष्टींना भ्रम म्हटलेला आहे. कुठल्या दृष्टीनं? अरे, जिथं सृष्टीलाच भ्रम म्हटलंय त्या अंगानं हा सगळा भ्रम आहे असं म्हटलेलं आहे. पण जोपर्यंत सृष्टी सत्य वाटते आहे, कारण कार्य हा अनुबंध जिथं शिल्लक आहे, कार्यकारण संबंध जिथं शिल्लक आहे, जिथं द्वैताची भावना टिकून आहे, त्या ठिकाणी शास्त्रात दिलेले हे जे सगळं आहे त्याला तात्पुरतं सत्य मानून आपल्याला ते ओलांडून पुढे जायचं. वी हॅव टू ट्रान्सेंड इट. ते ओलांडून पुढे गेल्यानंतर मग त्या अनुभूतीच्या स्तरावर पोचल्यानंतर ह्या सगळ्याला भ्रम म्हणावं. पण माझा अधिकार कर्माचा आणि मी ज्ञानाच्या गोष्टी बोलणार आणि ह्या सगळ्यांना भ्रम भ्रम म्हणून हिणवणार, याच्यासाठी समर्थांनी नाही सांगितलं. हे नीट लक्षात घेऊन हा समाज समजून घ्यायला पाहिजे. नाहीतर रामायणामध्ये, महाभारतामध्ये अनेक शकून अपशकुनांचा उल्लेख आहे. रामरायांच्या मुखातून आहे, लक्ष्मणांच्या मुखातून आहे, सीतामाईंच्या मुखातून आहे.
मग जिथं भगवंतच ह्या सगळ्या गोष्टी सांगतोय त्याला असत्य मानायचं का? कुठल्या स्तरावरून सांगितलं जातं हे लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून त्या दृष्टीनं हा आता परमोच्च ज्ञानाच्या पातळीवर चढून समर्थ हा सगळा विषय मांडत आहेत. त्यामुळं तो सगळा भ्रम आहे असं ते म्हणतात. पण सामान्य व्यवहाराच्या दृष्टीनं बघितलं तर त्या त्या गोष्टींचं महत्व आहेच. मग आता सृष्टीत जर भ्रम असेल, उपासनात जर भ्रम असेल, तर उपासकांशी सूचना उपासना उपासना असा आग्रह समर्थांनी का धरला असता? समर्थांच्या स्फुट वाङ्मयामध्ये आहे उपासकांचा सूचना उपासना उपासना. इथं तर ते म्हणतात की उपासना पण भ्रम आहे. म्हणून कुठल्या अंगानं काय मांडलेलं आहे हे नीट विचारात घेऊन आपल्याला तो समाज समजून घ्यावा लागतो. नाहीतर आमची योग्यता कर्माची आहे आणि आम्ही ज्ञानाच्या स्तरावरून जिथं आमची योग्यता अजून झालेली नाही आहे त्याचा विचार करून आम्ही आमचं कर्मही बिघडवणार, आमची उपासनाही बिघडवणार आणि आमचं ज्ञानाचा तर संबंध राहणारच नाहीये. म्हणून त्या त्या भूमिकेवर जाऊन तो समाज समजून घ्यायला पाहिजे आणि स्वतःचा स्तर काय आहे हे लक्षात घेऊन तिथून पुढे आपली पारमार्थिक साधना पुढे नेली पाहिजे. हे आवर्जून समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून समर्थ म्हणतात देहाभिमान कर्माभिमान जात्याभिमान कुळाभिमान ज्ञानाभिमान आणि मोक्षाचा अभिमान हा सगळा, कारण अभिमानच मुळात भ्रम आहे. हा सगळा भ्रम सांगितला. न्याय काय कळत नाही, स्वतः केलेला अन्याय लक्षात येत नाही आणि अभिमान मात्र भरपूर आहे, याला भ्रम म्हटलेलं आहे. मागं सांगितलेलं काही आठवत नाही, पुढं काय करणार आहेत काही विचार सुचत नाही आणि सारखा अनुमान असं होईल तसं होईल. या स्थितीमध्ये ज्याचं मन ज्याची बुद्धी कार्य करते तो भ्रमिष्ट झालेला मनुष्य आहे. ज्या औषधाचा चांगला परिणाम आहे काय आहे माहिती नाही तरी औषध घ्यावं असं वाटतंय. पथ्य एखादं सांगितलं त्याचा उपयोग होतो की नाही माहिती नाही तरी पथ्य करावं असं वाटतंय. तसंच प्रचिती आली नाही आणि ज्ञानाच्या बद्दल बोलतोय, हा सगळा काय आहे भ्रम आहे. त्याची फलश्रुती मिळत नाही आणि प्रयोग मात्र तो करतोय. कुठला जो काही कर्माचा प्रयोग आहे फलश्रुती तर माहिती नाही त्याची मिळते की नाही तरी तो करतोय, हा भ्रम आहे. ठीक आहे ना. योगाचा अभ्यास करतोय, शरीरासाठी अभ्यास करतोय, ज्ञानाचा त्याच्या मागच्या भूमिकेचा अष्टांग योगाचा काही त्याच्यामध्ये संदर्भ नाहीये किंवा शरीरानं नुसता भोगच भोगत राहिलेला आहे, हा सगळा काय आहे भ्रम म्हणून सांगितलं. ब्रह्मदेव काहीतरी लिहून जातो आणि सटी ते वाचते, अशा प्रकारच्या गोष्टी विचार करणं हा सुद्धा भ्रम सांगितला. म्हणून हा भ्रम उदंड विस्तारलेला आहे आणि अज्ञानी लोकांमध्ये तो पसरलेला आहे. हा अल्पसंकेतानं मी अगदी थोडक्यात सांगितलंय तुम्हाला कळावं म्हणून, असं समर्थ इथं म्हणतात. आणि मग पुन्हा सिद्धांत सांगतात भ्रमरूप विश्व स्वभावे. विश्वाचं अस्तित्व सत्य रूपानं भासणं हाच भ्रम आहे. विश्वाचं स्वतंत्र अस्तित्व सत्य रूपामध्ये भासणं हाच मुळात भ्रम आहे. तेथे काय म्हणून सांगावे, निर्गुण ब्रह्मा वेगळे अवघे भ्रमरूप. निर्गुण ब्रह्म सोडलं तर सगळाच भ्रम आहे असं समर्थ सांगतात. म्हणून ज्ञानी जो मनुष्य आहे त्याला संसार पुनर्जन्म पुनर्मृत्यू हे काही होत नाही. ऐसे बोलती अपार गत ज्ञात्याचे चमत्कार या नाव भ्रम. त्या ज्ञात्यानं नंतर येऊन काहीतरी चमत्कार केले हा सुद्धा भ्रमाचाच मुद्दा आहे. कारण मुळात जिथं कर्तृत्व आणि भोक्तृत्व आलं हा सगळाच भ्रम आहे. मग पुन्हा एक शंका निर्माण झाली, ज्ञात्याची समाधी असते ज्ञानी पुरुषांची, मग ती समाधी तिथं काही प्रचिती येते, मग ती प्रचिती काल्पनिक आहे का? अनेक अवतारी संत सत्पुरुष आणि अवतारी भगवंताचे अवतार होऊन गेलेले आहेत, त्यांचंही उदंड सामर्थ्य आहे. मग ते काय गुंतले वासना धरूनी, मग त्यांना पुनर्जन्म प्राप्त झाला का? पुन्हा जन्माला ते येतात का? ही आशंका उद्भवली आहे आणि समर्थ पुरुषानं याचं निराकरण करावं. इतकं म्हणून समाप्त झाली कथा भ्रमाची, असं म्हणून समर्थांनी हा अत्यंत रोचक असणारा हा समास पूर्ण केलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.